हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आपण घरच्या घरी रुद्र अभिषेक कसा करायचा ते बघणार आहोत. तर अभिषेकासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथं बघा, मी ताम्हनात सफेद फुलं, बेलपत्र, शिवपिंड, पंचामृत, चंदन पावडर, अष्टगंध, हळदी कुंकू, गणपती बाप्पा म्हणून सुपारी घेतलेली आहे, पंचामृत, पाणी. आपल्याला अभिषेकासाठी अशी गळती लागणार आहे आणि जास्तीचं पाणीही लागणार आहे, कारण रुद्र अभिषेक करायला आपल्याला 1 ते 1.5 तास लागतो आणि ही पूजा करताना आपल्याला उठता येत नाही. त्याच्यामुळं सर्व सामान घेऊन जमा करूनच आपल्याला पूजेला बसायचं असतं. तर सर्वात आधी इथे बघा, मी ही पूजा माझ्या देवघरासमोरच करणार आहे. तुमच्या देवघरासमोर जर जागा नसेल तर तुम्ही ही पूजा बाजूला मांडली तरी चालेल. तर बघा, सर्वात पहिले मी समया पेटवून घेतलेल्या आहेत. तर कुठलीही पूजा करण्याआधी आपल्याला अग्निदेवतेची पूजा करायची असते. तर त्याच्यामुळे मी इथे दोन्ही समयांची पूजा करून घेतलेली आहे. आणि आता कुठलीही पूजा करायच्या आधी आपल्याला गणपती बाप्पाचं पूजन करायचं असतं. तर मी इथे माझी देवपूजा झाली आहे, त्याच्यामुळे मी बाप्पांना आता उचलू शकत नाही. तर मी इथे गणपती म्हणून सुपारी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती घेतली तरी काही हरकत नाही. तर आता बघा, गणपती बाप्पांना पहिले पाण्याने, नंतर मी पंचामृताने अभिषेक घालून घेणार आहे आणि नंतर परत पाण्याने अभिषेक घालणार आहे. तर बघा, रुद्र अभिषेकासाठी आपल्याला गळती लागते. जर तुमच्याकडे गळती उपलब्ध नसेल तर तुम्ही एका तांब्यात पाणी घेऊन पळीच्या साहाय्याने हे पाणी आपल्या शिवलिंगावरती सतत याचा अभिषेक करायचा आहे. तर इथे बघा, आता गणपती बाप्पांचा माझा अभिषेक पूर्ण झालेला आहे. गणपती बाप्पांना मी एका स्वच्छ कपड्याने पुसून आता त्यांची पाटावर स्थापना करून घेणार आहे. तर बघा, पाटावर थोड्याशा अक्षता ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेतलेले आहे आणि त्याच्यावर आपली गणपती बाप्पांची सुपारी ठेवून मी सुपारीवर हळदी कुंकू अक्षता वाहून घेतलेल्या आहे. गणपती बाप्पांना दुर्वा वाहिलेले आहे आणि फुलंही वाहून घेतलेलं आहे. तर आता गणपती बाप्पांची स्थापना झाल्याच्या नंतर आपल्याला शिवपिंडीचाही अभिषेक करायचा आहे. तर बघा, शिवपिंडीची पूजा करताना शिवपिंडीचे निमुळते तोंड हे उत्तर दिशेला आले पाहिजे. पण माझ्या पिंडीवर जी डिझाईन आहे ती जर मी माझ्याकडे केली तर माझ्या पिंडीचं तोंड हे दक्षिण दिशेला होते. त्याच्यामुळे मला पिंड अशा प्रकारे ठेवावं लागते. तुम्ही पण महादेवाची किंवा शिवपिंडीची कुठलीही पूजा करत असाल तर शिवपिंडीचं निमुळतं तोंड हे उत्तर दिशेला ठेवूनच पूजा करायची आहे. तर पूजेला सुरुवात करण्याच्या अगोदर, अभिषेक करण्याच्या आधी आपल्याला शिवपिंडीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर इथे बघा, मी गंगाजलाने आधी शिवपिंडीचा अभिषेक करून घेतलेला आहे. आता पंचामृताने मी अभिषेक करणार आहे. तर हे सर्व अभिषेक करताना तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे. प्रत्येक वेळेस पिंडीवर पाणी ओतताना आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे. तर आता इथे बघा, पंचामृताचा अभिषेक झाल्याच्या नंतर मी परत स्वच्छ पाण्याने महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करून महादेवांची पिंड स्वच्छ करून घेणार आहे. आता महादेवांच्या पिंडीचा अभिषेक झाल्याच्या नंतर आता आपल्याला रुद्र अभिषेकाला सुरुवात करायची आहे. तर त्याच्या आधी माझ्याकडे असं अभिषेक पात्र आहे, तर त्याच्यामध्ये मी पिंड ठेवून घेतलेली आहे आणि पिंडीवरती अशी गळती ठेवून घेतली आहे आणि गळतीत पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आता हे गळतीतील पाणी महादेवांच्या पिंडीवर अशी संततधार पडणार आहे. जोपर्यंत आपले मंत्र स्तोत्र होत नाही तोपर्यंत आपल्याला अशी संततधार महादेवांच्या पिंडीवर चालूच ठेवायची आहे. आणि जर पाणी संपलं, वरच्या गळतीतलं पाणी संपलं, तर पुन्हा तुम्हाला त्याच्यात पाणी ओतायचं आहे. जर गळती नसेल तर तुम्ही मंत्रस्तोत्र म्हणताना पळीने महादेवांच्या पिंडीवर पळीने पाणी टाकलं तरी चालेल. तर आता हा अभिषेक चालू असताना आपल्याला कुठले मंत्रस्तोत्र म्हणायचे असतात, तर सर्वात पहिले आपल्याला शिवमहिम स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे. त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्षम 1 वेळा म्हणायचं आहे. श्री रामरक्ष स्तोत्र 1 ते 9 श्लोक 1 वेळा म्हणायचे आहे. श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन 1 वेळा करायचं आहे. शिवकवच 1 वेळा म्हणायचं आहे. शिवगायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त 11 वेळा म्हणायचा आहे.
अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे, संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे, कालभैरव स्तोत्र 11 वेळा म्हणायचे आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला शिवाष्टोत्तर नामावली म्हणायची आहे. शिवाष्टोत्तर नामावली म्हणताना आपल्याला शिवपिंडीवर एक बेलपत्र अर्पण करताना शिवाष्टोत्तर नामावली आपल्याला म्हणायची आहे. रुद्राभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला शिवपिंडीची पूजा करून घ्यायची आहे. तर इथे बघा मी एक तामण ठेवलेलं आहे. आता त्या तामणामध्ये मी शिवपिंड ठेवून घेणार आहे आणि पिंडीला भस्माचा त्रिपुंड लावून आणि चंदन लावून घेणार आहे. तर महादेवांना भस्म आणि चंदन अतिशय प्रिय आहे, त्याच्यामुळे मी असं भस्म पाण्यात मिक्स करून असा त्रिपुंड काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर चंदनाने त्यांच्या असा मधोमध एक टिळा लावून घेणार आहे. आणि इथे बघा महादेवांना रुद्राक्ष पण खूप प्रिय आहे, तर मी इथे रुद्राक्षाची माळ पण महादेवांच्या पिंडीच्या बाजूला ठेवून घेणार आहे. तर आता महादेवांच्या पिंडीवर आपल्याला एक बेलपत्र वाहताना शिवाष्टोत्तर नामावली म्हणायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहताना बेलपत्र आपल्याला नेहमी पालथं व्हायचं आहे. तर त्याच्यामुळे बेलपत्र वाहताना कधी पण लक्षात ठेवा की महादेवांच्या पिंडीवर बेलपत्र वाहताना हे पालथंच व्हायचं असतं. तर बघा अशा प्रकारे मी एक करून शिवाष्टोत्तर नामावली म्हणत महादेवांच्या पिंडीवर बेलपत्रांचा अभिषेक करून घेणार आहे. तर अशा प्रकारे माझा अभिषेक पूर्ण झालेला आहे. तर इथे बघा तर महादेवांच्या पिंडीवर खूप असं बेलपानांचं ओझं होऊन जातं. तर अशा प्रकारे मी बेलपत्र थोडेसे बाजूला करून घेतलेले आहे आणि आता शिवपिंडीवर तांदूळ अर्पण करून घेतलेले आहे आणि महादेवांना प्रिय असलेले सफेद फुलं, पिवळी फुलं मी असे महादेवांच्या बाजूने ठेवून घेणार आहे. तुम्हाला जसे जमेल तुमच्याकडे जे फुलं असतील तर तुम्ही तुमची पूजा अशा प्रकारे सजवू शकता. फुलांची सजावट झाल्याच्या नंतर महादेवांना धूप दाखवायचा आहे, दीप दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आरती करून घ्यायची आणि महादेवांना तुम्ही फळांचा नैवेद्यही दाखवू शकता किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. तर बघा अशा प्रकारे मी आरती करून तर बघा अशा प्रकारे मी घरच्या घरी रुद्र अभिषेक केलेला आहे. जर माझी पूजा तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.